नमस्कार सर्व टेलर्स आणि कस्टमर्सना पण ऑब्व्हियसली डिझायनर्स पण हा पैठणीचा ब्लाऊज पीस आहे. हे शिवताना काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात किंवा खरेदी करताना काही कस्टमरला हे समजत नाही आहे, म्हणून मी हा व्हिडिओ व्हॉईसमध्ये बनवत आहे. हा व्हिडिओ आहे, ह्याच्यामध्ये जो वरती दिला आहे ना तो पोपट, तो बॅक साईडला येणार आहे. पॅरेटचा जो डिझाईन आहे पाठीवर, आणि हा आहे हाताला आणि हा आहे दुसऱ्या हाताला. पण असं झालंय की हा उलटा झालेला आहे, म्हणजे दोन्ही पॅरेट एका बाजूला येणार आहेत. दोन्हीचा पण एका बाजूला समोर तोंड फक्त जो डाव्या हाताचा आहे त्याचा येते, उजव्या हाताला पण तो जातोय मागच्या बाजूला. आणि असं येते की नेमकं पॅरेट पण दिसत नाहीये किंवा त्याची फांदी पण व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये. जेव्हा हातावर घातल्यावर बारीक मापाचं तरी शक्यच नाहीये, मोठ्या मापाला कमीत कमी तो डिझाईन दिसून तरी येईल. अर्धा इकडं आणि अर्धा तिकडं का होईना दिसून येईल. आणि हा आता बॉर्डर मी कट केला का, म्हणजे त्याचा पॅरेटच्या खाली तो बॉर्डर मी लावणार आहे, बसवणार आहे. ते आता कसं बसणार आहे, एवढा जो मार्जिन आहे जे मी उचलून दाखवलं तेवढं मार्जिन आहे. हा आता स्ट्रेटमध्ये का कट केलाय, कारण त्याचं परत उलटून ठेवायचं आहे, नाहीतर स्लीव्सचा शेप जसा आहे तसा काढला असतो. आता हे बघा, हे असं केलं तर एका बाजूला येणार आणि फिरवलं तरी पण एक साईडलाच येणार आहे. बरं, आता जे काय मी सांगितलं ते सगळं टेलर्सना तरी समजला, कसं करतोय काय करतोय. एक एक ब्लाऊज अशी येतात की ते शिवताना काय हाल होतोय ते. पण कस्टमरने पण काही गोष्टी समजून घ्या, घेताना कसं होईल ओपन करून बघत जावा. जेवढं समजेल तेवढं समजेल, पुढचं नंतर आम्ही आहेच सगळं करायला. पण आता हा जो ब्लाऊज असा तयार झालाय सुंदर असा, पण काही गोष्टी बघत जावा. असं म्हणजे टेलरांना असं म्हणताना की एवढं तरी हाय शिवायचं, 1 तासात होतंय.